इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमधील बालकंजी बारी या शैक्षणिक संस्थेच्या जागेत असलेलं 70 वर्ष जुनं मंदिर स्थलांतरित करावं अशी भूमिका घेणाऱ्या ट्रस्टच्या विरोधात नागरिक आक्रमक झाले होते। आज ट्रस्टच्या जया साधवानी आणि नागरिकांमध्ये झालेल्या बैठकीत आहे त्याच जागेवर मंदिर ठेवण्याची भूमिका सर्वानुमते घेण्यात आली आहे। त्यामुळे तुर्रास्तरी हा वाद मिटला आहे। कॅम्प नंबर 2च्या खेमानी विभागात बालकंजी बारी ट्रस्टची 10 एकर जमीन आहे। या जमिनीवर 70 वर्ष जुनं शिवाईचं जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी दरवर्षी जत्रा देखील भरली जाते, परंतु सदर जागेवर ट्रस्टने नवीन CBSE हायस्कूल उभारण्याचा प्लॅन दर्शवला आहे। त्यामुळे सदर मंदिर अडथळा निर्माण होत असल्याचं सुरुवातीला साधवानी यांनी सांगितले आणि पर्यायी जागा देत असल्याचं सांगण्यात आलं। या भूमिकेला नागरिकांनी जोरदार विरोध दर्शवला। त्यानंतर या ठिकाणी सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक एकवटले होते। दरम्यान जया साधवानी यांनी आहेच त्या ठिकाणी मंदिर असेल अशी भूमिका घेतली। त्यानंतर नागरिकांनी त्याचं स्वागत केले। काय प्रकार झाला? माझं नाव गणेश शांताराम शिंदे, मी इकडचा स्थानिक रहिवासी आहे आणि इथं आमचं कुलदेवी मंदिर आहे। बालकंजी बारी ट्रस्ट किंवा गव्हर्नमेंट अजून ती डिक्लेअर नाही केलं कोणत्याही वस्तू, पण तिने काल आमच्या महिलांना बोलून इथं धमकी दिला। जया साधवानी तिने धमकी दिला की जर तुम्ही मंदिर नाही उचललं तर मी स्वतः त्या मंदिराला दगड घेऊन पाण्यात अर्पण करणार। कमिशनरला बोलून तर आम्ही काल सगळेजण विचारपूस केले, इकडं तिकडं फोन केलं, पोलिसांना तक्रार दिला, तिथून पण काय आम्हाला रिझल्ट आला नाही। आज तिला बोलून घेतलं आणि तिने सरळ सांगितलं की मी मंदिर हटवणार नाही आणि आमचं तक्रार तसंच आहे। तर त्याच्याविषयी आम्ही काय बोलू, आम्ही अजून कमिशनरकडे जाऊ आणि DCPकडे जाऊ, आम्ही सगळे तक्रार दाखवू त्यांना। आणि आमच्या महिलांना हे बघा कसं तिने बसून हे केलं, हे बघा बसून घेतलं, बोललं तिच्याशी। ती बोलते की इथं मेडिकल कॉलेज बनणार आहे, मेडिकल कॉलेज, आणि ते मंदिर त्यांना अडचण होतोय आणि ते बोलते मंदिर तुम्ही स्वतः काढा। का काढणार आम्ही? आज 70 वर्ष झाले आमचे वडिलापासून ते मंदिर आहे। त्या वर्षी वार्षिक त्याचा मोठा जत्रा होतो, इथं गोड जेवण ठेवतो आम्ही इथं, त्यांना लोकांना सगळ्यांना आम्ही जेवण इथं आम्ही मोठा भंडारा करतो। लोकांची भावना त्याच्यामध्ये लागल्या आहे। ती नाही बोलली आम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही, तुम्ही काही करा, मी माझा पूर्ण जोर लावणार आणि तोडणार म्हणजे तोडणार। सर ती नेहमी एक टाइम बोलती ती आणि एक टाइम असं करते, म्हणून आम्हाला पत्र लिहावं लागलं। नाहीतर आम्हाला काय असं तिच्याविषयी काही तक्रार नाही पर्सनल, आम्हाला मंदिराशी भावना आहे, आमच्या समाजाला भावना आहे, म्हणून सगळे लोक उपस्थित होऊन आज त्यांच्याशी बोलले तर त्यांनी काय रिस्पॉन्स दिला नाही, ते हा बोलते आणि जाते निघून। सर, बालकंजी बारी ट्रस्ट की मैं वाइस प्रेसिडेंट बोल रही हूँ। ये ट्रस्ट की जो ज़मीन है 10 एकड़, वहाँ पर हमारा बालकंजी बारी स्कूल चलता है जो महाराष्ट्र बोर्ड का है, और यहाँ पर एक सोबर लाइफ फाउंडेशन जो नशा मुक्ति केंद्र है वो हम लोग चलाते हैं। ट्रस्ट के प्लॉट में ही छोटा सा यहाँ सभी नगर के प्यारों का माता के भक्तों का एक छोटा सा मंदिर है, कई सालों से है। और इनको लगा कि हम लोग शायद कॉलेज एक यहाँ पर CBSE स्कूल और इंटरनेशनल स्कूल हम लोग खोल रहे हैं, तो उसके लिए प्लानिंग हमारी कॉरपोरेशन में दी हुई है। प्लान अभी अंडर प्रोसेस है और यहाँ पर जो CBSE स्कूल है और कॉलेज की हमारी तैयारी चल रही है, तो वो भी हमारे शहरवासियों के लिए ही है। यहाँ एक मंदिर है माता जी का, बहुत जूना है। इनको शायद किसी को गलतफहमी हुई कि हम इसको मंदिर को हटाएंगे। हमने ऑप्शंस दिए थे कि अगर साइड में कुछ होगा या कुछ आपका पसंद का होगा, मगर इनको मान्य नहीं है। तो हमने इनको अभी वर्ड दिया है कि हम अपनी जो प्लान हमारी जो बन रही है, तो यहाँ पर जो प्लान में हम लोग ऐसी चेंजेस करेंगे। अभी प्राइमरी है तो हम लोग चेंजेस कर सकते हैं, ऐसा कुछ नहीं है। तो मुझे माननीय पूर्व महापौर बालेराव जी का भी कॉल आया था और ये यहाँ के प्रतिनिधित्व करते हैं और नगर सेवक रह चुके हैं यहाँ के। तो उप महापौर साहब यहाँ आज मीटिंग रखी थी। आज जनता के सामने हमने कहा है कि हम इसमें प्लानिंग में चेंज करेंगे। साथ ही साथ मैंने इनको एक हमारी ट्रस्ट के जो भी तकलीफ़ है
कि यहाँ से जो गेट है सब अंदर अनवांटेड लोग आते हैं यहाँ पर, जो माता के भक्त नहीं, अनवांटेड जो लोग आते हैं, तो वहाँ पर दारू पीते हैं, गंदगी हो रही है, कई लड़के लड़कियाँ आके बैठती है। इसके लिए हमने ये सब बंद करने का निश्चय भी किया है। तो इन्होंने 2 आदमियों को रिप्रेजेंट किया है कि आप यहाँ पर एक गेट लगाइए, ताला हम लोग 3 चाबी रहेगी, 2 इनके पास रहेगी, 1 हमारे पास रहेगी, और यहाँ पर कोई भी गंदगी ना हो, शराब भी अंदर ना आए, पैसे भी नहीं आना चाहिए, माता का मंदिर है, उधर शराब पीना भी ठीक नहीं है। तो इन्होंने भी हमारी बातें मानी और हमने भी इनका वर्ड रखा है, तो सभी को माता आगे बढ़ाएगी और हम यहाँ पर इनके साथ हमेशा पूजा भी करेंगे, ऐसा भी हमने कहा है। आप हमें बुलाइए, हम भी पूजा करें। प्लानिंग में नहीं, प्लान हमारा है, उसमें प्लान जो है, प्लान में अगर मैं कल जाऊंगी कॉरपोरेशन, सुबह जाऊंगी 12-1 बजे, एडीटीपी साहब को वो प्लान में निकालूंगी और फाइल देखूंगी कि अगर ये माफ करा, अगर इनके बीच में आता है तो हम साइड करेंगे, प्लान चेंज करूंगी। ये मेरा भालेराव साहब आपको आपके माता जी आमच्या सन्माननीय जया दीदी या ट्रस्टच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांचे मिस्टर प्रेसिडेंट आहेत, जनरल सेक्रेटरी आहेत, आणि या गेली अनेक दिवसापासून ह्या बालकांची बारीच्या ट्रस्टच्या काम पाहतात। इथे लोकांच्या देवीच्या मंदिराच्या संदर्भात समस्या उपलब्ध झाली होती, त्या संदर्भामध्ये आम्ही इथे आलो। मॅडमना पण मॅडम स्वतः आल्या, आम्ही इथे सगळ्या समस्या जाणून घेतल्या आणि लोकांची जी इच्छा आहे, लोकभावनेची जी इच्छा आहे, हे मंदिर इथंच राहिलं पाहिजे, तशा संदर्भातला मी त्यांना सूचना केल्या, त्यांनी त्या मान्य केल्या आणि मंदिर इथेच राहील। जर प्लॅन त्यांनी टाकला असेल तर प्लॅनमध्ये काही अडचणी येत असतील तर ते प्लॅन बदलतील आणि बदलून मंदिर इथेच राहील। मंदिर कारण हे मातेचं जे मंदिर आहे याला कुठल्या प्रकारे मंदिर बांधता येणार नाही, कारण हे मातेचं मंदिर ओपन असते, कारण ही माता काही महाराष्ट्रातले असे देवता आहेत का त्यांना कुठल्या प्रकारे छत्रछाया लागत नाही, पत्र टाकता येत नाही। त्यामुळे हे अद्ययावत आम्हाला काही करता येईल का, याच्यातून काही मार्ग काढता येईल का, काही असं साईडनी कंपाऊंड करून इथे गेट वेगळा करता येईल का, या पद्धतीने आम्ही विचार सगळे करू आणि तशा पद्धतीने जया दीदींचं पण मार्गदर्शन घेऊ, त्यांना पण सांगू चांगल्या पद्धतीने तुमची जर कॉलेज बनत असेल तर ते मंदिरात लोक दर्शनासाठी आले पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही बांधण्याचा प्रयत्न करू आणि मंदिर इथे राहील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे हा प्रश्न, हा जो मंदिराचा प्रश्न आता संपलेला आहे, कुठल्या प्रकारे हे नाही, एक हा गैरसमज होता कामा नये। आणि विशेष म्हणजे इथे त्यांचं एक अडचण होती, इथे जे लोक कंपाऊंडमध्ये येतात दारू चहा वगैरे, त्या समस्येवर आम्ही तोडगा काढण्याचं प्रामाणिक प्रयत्न नागरिकांना पण आम्ही सांगितले आणि मी स्वतः ताई दीदींना घेऊन एकदा इथल्या PI कडे बसू आणि तोही मार्ग इथं पेट्रोलिंगचा करून टाकू, म्हणजे हे विषय संपून जाईल। मी बालकांची बारी ट्रस्टचे आणि आमच्या नागरिकांचे आभार व्यक्त करतो, कारण मंदिर आपण इथं बनवू, जिथे आहे तिथे चांगल्या पद्धती बनवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे। धन्यवाद।